गुरुवारी आहे नवरात्रीची 5वी माळ म्हणजेच ललिता पंचमी. ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची उपासना आराधना करायची असते. माता सरस्वती ही विद्येची देवता आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असू द्यात किंवा मुली असू द्यात, ते 10वीच्या खालचे म्हणजे 10वीच्या आतील असतील किंवा उच्च शिक्षण घेतलेले असू द्यात, तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी, किंवा मुलं अभ्यास करत नाही आहेत त्यांनी अभ्यास करावा यासाठी, किंवा करिअरमध्ये शिक्षणामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलासाठी हा उपाय केला तरीही चालेल, किंवा आईवडिलांना शक्य नाही आजी आजोबांनी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे? हा उपाय ललिता पंचमीला म्हणजेच या वर्षीची ललिता पंचमी गुरुवारी आलेली आहे. तर गुरुवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली देवपूजा वगैरे जी काही आपली नित्यकामी आहेत ती आटपून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार हा उपाय केला तरीही चालणार आहे. हा उपाय 2 पद्धतीने करायचा आहे, किंवा तुमच्या मनात जर हे उपाय ऐकून म्हणजे मी जो उपाय सांगते हा उपाय ऐकून जर तुमच्या मनामध्ये काही भीती वाटली तर तुम्ही दुसरा उपाय करू शकताय. मी त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत. तर आपण अगोदर पहिला उपाय पाहूयात. तुम्हाला तुमच्या घरामध्ये आजूबाजूला जर कुठे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर तिथे जाऊन आपल्याला आहे ना छोटीशी मधाची बॉटल आणि त्यामध्येच साईडला दर्भाची काडी असते ती घेऊन यायचं आहे. तुम्ही तिथे जाऊन फक्त म्हटलात ना की आम्हाला दर्भाची काडी आणि मध पाहिजे नाही, तर तिथे इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे. आणि केंद्र जर छोटं असेल तर तिथं भेटणार नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं हे पण मी सांगते, त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला हे आणणं शक्य नाही झालं तर काय करावे, किंवा तुमच्या आजूबाजूला केंद्रच नाही आहे तर तुम्ही काय करू शकताय की जिथे देवाची पूजा साहित्य भेटते तिथे तुम्ही चौकशी करा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक गावामध्ये देवाचं साहित्य भेटतं, असं एखादं तरी दुकानं असतंच. तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी केली तरीही चालेल. तिथं दर्भाची काडी तुम्हाला इझिली भेटून जाईल. जर तुम्हाला ही काडी भेटलीच नाही तर मग हा उपाय कसा करायचा? ताई आम्हाला काडी भेटली नाही तर आम्ही हा उपाय करू शकत नाही का? काही माझ्या भगिनी अशा पण आहेत की त्यांनी अजून दर्भाची काडी पाहिलेली सुद्धा नाही आहे, तर त्याची ही सेवा आहे. जर तुम्हाला ही दर्भाची काडी भेटलीच नाही तर मग हा उपाय कसा करायचा? अशा वेळेला काय करायचं, एक सोन्याची काडी किंवा सोन्याची तार आपल्या घरामध्ये जर असेल तर ती घेतली तरीही चालेल. तुम्ही सोन्याच्या काडीच्या ऐवजी तुम्ही तुमच्या हातातील अंगठी जरी वापरली तरीही चालेल, फक्त ती स्वच्छ असावी, म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेलीच असावी. तर हा उपाय आपल्याला आहे ना आपल्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे. घरात घट बसवलेला असतील किंवा घट बसवलेले नसतील तरीही ही सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे. आणि कोणतीही सेवा करताना दिवा प्रज्वलित असतोच, आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला आहे ना अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तर काय करायचं, देवासमोर अजून एक पाट ठेवायचा, त्यावरती मुलांना बसवायचं आपल्या. तर तुम्ही देवाच्या साईडला जरी पाट ठेवला तरीही चालेल, देवाच्या समोर पाट ठेवला तरीही चालेल. फक्त मुलांची पाठण त्या देवाकडे आपल्या देवघराकडे नाही झाली पाहिजे याची दक्षता घ्यायची. मुलांचा चेहरा म्हणजे मुलांचा फेस देवाकडे आला तरी चालेल, किंवा मुलांना देवाच्या म्हणजे देवघराच्या साईडला बसवले तरीही चालेल. आणि तुम्ही ज्यावेळेस ही सेवा त्या मुलांच्या जिभेवरती करणार आहात, जी मी सेवा सांगणार आहे, तर त्यावेळेस तुमची पाठणसुद्धा देवाकडे होणार नाही याचीही दक्षता घ्यायची. तुम्ही थोडंसं साईडला बसून जरी ही सेवा केली तरीही चालेल. ताई तुम्ही पाठ सांगताय, ताई आमच्याकडे शिल्लक पाठ नाही आहे का? आता घटस्थापनेसाठी कुणी जर काही कारणास्तव पाठ यूज केलेला असेल तर ताई आमच्याकडे पाठ नाही आहे, तर काय करावं? तर तुम्ही जी नित्य देवपूजा करताना तुमच्या खाली जे आसन घेता, बसण्यासाठी जे आसन घेता, ते तुमच्या मुलांसाठी वापरलं तरीही चालेल. फक्त एका गोष्ट लक्षात ठेवा, कधीही ही सेवा करताना आहे ना किंवा कुठलीही सेवा करताना मुलांना चौरंगावरती बसवू नका. चौरंगावर बसून आपण कुठलीच सेवा करू शकत नाही. मध घ्यायचा. जर तुम्हाला केंद्रामध्ये मध, दर्भ्याची काडी भेटली नाही, तुम्ही कोणत्याही दुकानातून मध आणू शकताय.
पण माझ्या मते सर्वांच्या घरात मध असतोच, नसेल तर आवर्जून आणा. मधामध्ये दरब्याची काडी बुडवून घ्यायची आणि मुलांना जीभ बाहेर काढायला सांगायची. मुलांना सांगायचे की अचानक जीभ आतमध्ये घेऊ नका. या गोष्टींची नक्की काळजी घ्या. तुमच्या हातात तुम्ही जी दरबाची काडी पकडलेली आहे ती एकदम पकडा. लूज सोडू नका, कारण त्याने एखादी दुर्घटना पण होऊ शकते. मूल जर लहान असेल तर ती काडी त्याने जर जीभ आतमध्ये घेतली तर ती काडी आतमध्ये पण जाऊ शकते. याची तुम्ही पूर्ण दक्षता घ्या. जिभेवर जो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे रेम, मी साईडला पण दाखवते. हा मंत्र मुलांच्या जिभेवरती बोलायचा आहे. त्याचबरोबर त्या मधाच्या काडीने तो लिहायचा आहे. तर जास्त काहीच नाही करायचं, फक्त आपल्याला त्या दरब्याच्या काडीने मुलांच्या जिभेवरती हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो लिहायचा आहे. या पद्धतीने आपला हा पहिला उपाय झालेला आहे. दरब्याची काडी नाही आहे तर काय करायचं, तर तुम्ही सोन्याच्या काडीने किंवा सोन्याची काडी, तार तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अंगठीने सुद्धा करू शकताय. पण तुम्ही काळजीपूर्वक ही सेवा करा. जर मुलं खूप छोटे असतील तर तुम्ही ही सेवा करू नका, हा उपाय करू नका. एखादी दुर्घटना घडू शकते. का तर अंगठी असू द्या किंवा काडी असू द्या, हातातून निसटायला टाईम लागत नाही. मुलांची काळजी घ्या. तर त्याच्यासाठी मी दुसरी सेवा सांगते. तर या दिवशी काय करायचं, जर हा उपाय काही कारणास्तव करणे शक्य नाही झालं तर काय करायचं, पुढील महिन्यात जी पंचमी येणार आहे ना, तर त्या पंचमीच्या तिथीला हा उपाय केला तरीही चालेल. तर दुसरी पद्धत म्हणजे एक ग्लास घ्यायचा. तो काचेचा असेल तरी चालेल, स्टीलचा असेल तरीही चालेल. तर तो ग्लास आहे ना पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आणि त्याच्यावरती हा सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहायचा आहे. तर तो बीजमंत्र लिहिल्याच्या नंतर ना त्या ग्लासमध्ये पाहून आपण आपल्या मनातील जी मुलांविषयीची समस्या आहे तर ती त्या पाण्यावरती बोलायची आहे, त्या पाण्याला सांगायची आहे आणि त्याच्यावरती थोडीशी फुंकर मारायची आहे. आणि हे पाणी आपण आपल्या मुलांना देऊ शकतोय. ताई, पाणी आता ग्लास पूर्ण भरून घेतलेला आहे, मुलांनी सर्व पाणी पिलं नाही किंवा पिऊ शकत नाही, तर तुम्ही पूर्ण दिवसभरात तेच पाणी मुलांना दिलं तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी जरी पाणी शिल्लक राहिलं तरी तुम्ही ते पाणी मुलांना दिलं तरीही चालेल. तर हा जो दुसरा उपाय आहे ना, जी मुले लहान आहेत म्हणजे 6 वर्षाच्या आतली जी मुले आहेत त्यांच्यासाठी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्हीही उपाय करू शकताय. पण लहान मुलं असेल तर काळजी घ्या. बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, मुलांची बुद्धी जर तल्लग्न व्हावी, मुलांनी प्रत्येक गोष्टीत कुठल्याही गोष्ट असू त्या पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला जर वाटत असेल की माझा मुलगा, माझी मुलगी कुठल्याच गोष्टी त्यांनी माघारी घेऊ नये, तर ही सेवा आवर्जून करा. या पंचमीला तुम्ही ही सेवा आवर्जून करा. जर काही कारणास्तव पिरियड्स सुतक असेल तर ही सेवा करू नका. आणि या कारणास्तव जर ही सेवा तुमच्याकडून राहून गेली तर तुम्ही पुढील अष्टमीला ही सेवा करू शकताय. तर चलात मग, झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती पण आवडली असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.